नमस्कार मित्रांनो, आजच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आशा स्वयंसेविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या पगारामध्ये तब्बल 5,000 रुपयांची वाढ या ठिकाणी करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता आशा स्वयंसेविकांना शासनाची भेट म्हणून 5,000च्या मानधन वाढीमुळे त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहेत। तर मित्रांनो, याविषयी सविस्तर माहिती संपूर्ण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी हा व्हिडिओ देखील शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, राज्यातील आशा स्वयंसेविकांना राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या 5,000 रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 80,085 आशा स्वयंसेविकांना या निर्णयामुळे लाभ होणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे। तर आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढीसाठी आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत आग्रही होते। त्यांनी देखील सातत्याने पाठपुरावा केला असून आंदोलनकर्ते आशा स्वयंसेविकांशी नेहमी सकारात्मक चर्चा करून त्यांचे समाधान केले आहे। आजच्या निर्णयामुळे आरोग्यमंत्री यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून आशा स्वयंसेविकांना लाभ मिळाला आहे। या मानधनामध्ये ही वाढ नोव्हेंबर 2023 या महिन्यापासून देण्यात येईल, अशी देखील माहिती यांच्यामार्फत देण्यात आली। तर सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 या कालावधीमध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली 200 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली। तसेच 961 कोटी रुपयाचा वार्षिक खर्च देखील मान्यता या ठिकाणी देण्यात आली। तर मित्रांनो, मानधन वाढीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र हे आशा स्वयंसेविकांना सर्वाधिक मानधन देणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे। राज्यामध्ये सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविकांना या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे। सद्यस्थितीमध्ये राज्यामध्ये सध्या 80,085 आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत। यापूर्वी आशा स्वयंसेविकेस 5,000 रुपये एवढे मानधन देण्यात येत होते, ते आता या ठिकाणी 5,000ची वाढ करण्यात आली असून त्याचबरोबर त्यांना केंद्र शासनाच्या स्तरावरून देखील 3,000 रुपये मानधन दिले जात होते। त्यामुळे या निर्णयानंतर आशा स्वयंसेविकांना आता 8,000 प्लस 5,000 असे एकूण 13,000 रुपये महिन्याला मानधन मिळणार आहे। तर आशा स्वयंसेविकांच्या बऱ्याच दिवसांपासून मानधन वाढीची मागणी होती, त्यासाठी संपही पुकारण्यात आला होता। संपाच्या अनुषंगाने विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर यांनी चर्चा केली होती। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयात मानधन वाढीबाबत मान्यता दिली असून आता लवकरच या ठिकाणी आशा स्वयंसेविकांना 13,000 रुपये महिन्याला हे मानधन मिळणार आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।